नमस्कार मंडळी, मी मुक्ता. स्वागत असा तुमचा माझ्या नवीन एका यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर आता मी नाईट ड्युटी करून येले. माझी काल नाईट ड्युटी होती. आता नाईट ड्युटी करून येले. तुम्ही बघू शकता तोंड कसं झाला नाईट ड्युटी करून. आता रूमवर येले. चला आज मका सुट्ट्या, रूमच्या आवरावर वगैरे करूया. चला तर मग. लवकर असा सगळं काम वगैरे आवरून मी पटकन फ्रेश वगैरे झाले आणि आता मी चाय पित आहे. चायपेक्षा दुसरा काय सुकून दुसरा नाही आयुष्य, बरोबर मा मंडळी? या चाय पिऊ. A few moments later. मंडळी आता झालेली आहे संध्याकाळ आणि मी आता मस्त झोपण विपण उठले, फ्रेश वगैरे झाले आणि आज माका सुट्टी होती. दीदीची मॉर्निंग होती, दीदीला 3 वाजता आणि झोपलेलो थोडा वेळ आणि नंतर परत उठलो. आता संध्याकाळ झालेली आहे. मग दीदी म्हणाक लागला आज आम्ही मिसळ करूया. तर माका यांनी कामाक लागले ना, आज आम्ही बनवतलो झणझणीत अशी मिसळ. चला तर मग. या बघा कडे मी कांदो वगैरे सगळं असा चिरूक घेतलंय. आज आम्ही मिसळ बनवतलो. माका चिरू बिरूचा काय एकदा कामाक लायलाय ना, कारण माका काय मिसळ बनवूक येणार नाही. तर मी आई अशी वाळलेली हेल्प करते दीदीक. त्या बनवतला पहिल्यांदाच बनवतो. बघूया. रोज रोज खिचडी भात खाऊन खाऊन वैताग गेलो आमका. म्हटलं काहीतरी नवीन ट्राय करूया. मस्त असा वारा सुटला, संध्याकाळचा भारी असा क्लायमेट झालेला मंडळी. थांबा तुमका दाखवते. बाहेरचा वातावरण बघा, मस्त असा बघू शकता. मी असं मस्त असा चिरून वगैरे सगळं घेतलेला. ह्या बघा आता मी या दीदीक देतोय. माझा काम केलेलं असे. गोदर कढीपत्ता नाही आणलीस? सॉरी सर, लागेत कढीपत्ता असा तो मी घेऊन येलोय. योगे घालतो. काय टाकलीस आता? मोहरी आणि कढीपत्तो. अशी सुगरण दीदी सगळ्यांना भेटो आणि मग आपल्याला सगळं काही खायला भेटते. आणि चिरलेला कांदा कसला मस्त चिरले बारीक. तू म्हणलीस तसा चिरलाय की नाही मी? मग माका सगळं जमता. मग चिरते व्हायचं. आता लगेच होय वा नंतर खायला सोबत. ओके. तर कांदा वगैरे टाकून घेतल्यान मस्त परतून वगैरे घेता. आता सुगरण. अरे मी सुगरणच आहे, फक्त माझ्या मनात यायला पाहिजे. पण ते मनातच येत नाही कधी. नुसतं खिचडी भात बनवायचं मनात येते माझ्या फक्त. अर्धो भाजून झालो काय कांदो, मग टोमॅटो टाकू गयो बघा. मस्त अशाच मिसळ खाऊ गावतली खूप दिवसानंतर. ठेचून घेऊ या सगळ्यांका. सगळ्यांका म्हणजे आला आणि लसूण. तिखट पाहिजे असं तर मिरची पण घालायची. जो मी पसारो केलंय तो सर मी काढून घेतोय. पसारो केले तो पटकन आवरून घेतोय. दीदीन बघल्यानंतर गाळी मारताला म्हणताला कितको पसारो केलंस. गाळी खाऊच्या आधी पटकन असा भरून घेते. आम्ही मोड काढून घेतलं. काय 4 दिवसापासून. हा 2 दिवसाआधी आम्ही भिजत घातलेलं कडधान्य आणि नंतर एका कॉटनच्या कपड्यात बांधून ठेवल्यानंतर असे मोड इलेले आहेत घरगुती पद्धतीन.
सगळं मसाले वगैरे टाकल्यान करून टाकू होय भाजी. झणझणीत पाहिजे काय? हा झणझणीत होई तर मिसळ. झणझणीत मिसळ करू खोया मुक्तासाठी. कर ना. वाटते काय वाटतं तुका? मी काय तुका उखाणं घेऊन लायलंय काय? मका लाज वाटते. किती गोड हसतेस ग तू. लाज नको. ते पण मी रडून दाखवू नको मला. कित्या मस्तीली काय रडून खेकावा. आपले अश्रू असे वाया नाही घालवायचे. मी बघ रडते का? मी कधीच रडत नाही. फक्त ह्यो कांदा रडवतोय. झालं आता बघा 5 ते 10 मिनिटात 5 ते 10 मिनिटात शिजणार. शिजलेलं आहे ते ऑलरेडी सगळं. ओके. फक्त मोडाची टेस्ट त्या पाण्यात उतरायला पाहिजे. या मग आपण बाका पसारा काढूया. आता ह्यो पसारो इतको झालेलो असा तो आता मी पटकन काढून घेता येईल. पटकन असं सगळं आवरून वगैरे घेतलंय आणि हडे मिसळसुद्धा तयार झालेली हा बघू शकतास. मस्त. तर मंडळी झणझणीत अशी मिसळ मस्त अशी तयार झालेली आहे. आता आपण टेस्ट करून बघू कशी झालेली आहे. चला तर मग मंडळी मस्त असा दीदीन ताट वगैरे कोल्हापुरी मिसळ कोल्हापुरी झणझणीत मिसळ बनवलेली हा आणि मस्त दीदीन ताट असा सजवून दिलेला असा. तर चला टेस्ट करून बघूया. मस्त असो सुगंध येता मिसळचो. चला टेस्ट करून बघूया. मस्त झाल्या छान झाली मिसळ. हा नो वर्ड्स म्हणलं. एवढी भारी झाल्या. खाण्यात मग नवर नाही बघणं. काय काय खाण्यात मग्न वर नाही बघणं. वा 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 काय बोलला. आता तसा मिसळ खाऊन वाईस फिरा किलो. ही 2 भूता भूत. मस्त असं आईस्क्रीम खाऊचं मूड झालं. कोण घेता? करून झाली तशी आमका आईस्क्रीम खाऊचा सुचला. मग काय येता येता आईस्क्रीम वगैरे घेऊन येलो. तर आजचा ब्लॉग कसं वाटलो नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.